एससी एसटी ओबीसींचं आरक्षण कधी हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी। अमित शहांचं अकोल्यामध्ये वक्तव्य। अमरावतीत सायन्स कोर मैदानाचा वाद चिघळला। बच्चू कडूंची पोलिसांशी जोरदार हमरीतुमरी। सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्यानं कडू संतापले। पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप। तोंडाची वाफ दावण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका। फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली। संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा। नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेचं गुऱ्हाळ सुरूच। इच्छुक उमेदवार अजय बोरस्तेंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, तर नाशिकवर राष्ट्रवादीचाही दावा कायम। बारामतीमध्ये अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिलं ट्रम्पेट चिन्ह, मात्र मराठीत भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक। महाराष्ट्रद्रोही भ्रष्टाचारांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका, शालिनी ठाकरेंचा इशारा। तर मी महाराष्ट्राचा जावई, मला का त्रास देता, निरुपम यांचं प्रत्युत्तर। अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा। प्रचार सभांदरम्यान मोठी गर्दी होत असल्यानं शासनाचा निर्णय। राहुल गांधींच्या उद्या महाराष्ट्रामध्ये 2 सभा। अमरावतीत बळवंत वानखेडे आणि सोलापुरात प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार। अकोला बुलढाण्यात जोरदार अवकाळी पाऊस। अकोल्यातल्या अकोटमध्ये गारपिटीचा तडाखा, फळबागांना मोठा फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।